वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. झी मराठीच्या सर्व नायिका विविध मालिकांच्या माध्यमातून आपल्याला रोजच भेटत असतात. नकळत आपणही त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागतो आणि त्यांच्या इतकेच एन्जॉय करू लागतो. नायिकांच्या आयुष्यातले सुंदर क्षण आपण एन्जॉय करतो. पुष्कर, माझा एक मित्र म्हणतो की हे प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण लग्न झालं तर मग काय होईल, म्हणजे राहील का असंच उत्कट हे प्रेम? का रे, त्याचं लग्न नाही झालं अजून? नाही, एक नाही, तीन झाली आहेत म्हणजे खरं तर, पण काही कारणाने त्याला करावी लागली. म्हणजे काही लोक असतात नशीबवान, नाही का? तर त्याच्या तिसऱ्या लग्नात मी त्याला भर मांडवात म्हणालो होतो, तोंडावर तीनदा अक्षता आपटून आपटून खड्डे पडलेत. पुढच्या लग्नात ते तांदूळ त्या खड्ड्यात पडून रुजतील आणि मग 6 महिने पीक येईपर्यंत बाहेर पडता येणार नाही. आता पुरे झाली ही लग्न. बर, मग आता काय करतो तो? विवाह सूचक मंडळ आहे त्याचं. बर, पण मला खरंच प्रश्न पडतो रे जित्या, अशी एखादी नायिका जोडीदारीण मला मिळेल का रे? अरे तू नुसतं म्हणायचा अवकाश पुष्कर. नाही रे, आजकाल मी लोकांना कळतो पटकन. आणि झाले असं की मला वैयक्तिक आयुष्यात नकोय रे, मला सिरियल मध्ये एखादी अशी नायिका हवी आहे. पण जोड्यावर जमतात ना. पण मी तळमजल्यावर राहतो, काय करू? पुढच्या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करत आहे सुलेखा तळवळकर आणि आशुतोष राणा यांना. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट जोडी. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. सर्वोत्कृष्ट जोडी नामांकन: विक्रम नयना, गुंतता हृदय हे, संजय काशी, भाग्यलक्ष्मी, नरसिंह जानकी कुंकू, वीर आनंदी पिंजरा, अर्जुन आर्या आभासहा, श्रीकांत अंजली एकाच ह्या जन्मी जणू. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. आणि विजेते आहेत वीर आनंदी पिंजरा. धुंद डोळ्यांची मस्त पांग्याची शोभा गगनाची गावी आली. आज रानात ढग काळजात गर्द अवशेत फुलवा झाली. आज हा अवॉर्ड घेताना पहिला दिवस आठवतोय शूटचा. संस्कृती आणि माझी एकमेकांची ओळख झाली आणि संस्कृतीने मला एक प्रश्न विचारला, मी तुम्हाला काय म्हणू, भूषण सर का भूषण दादा? मी तिला म्हटलं, संस्कृती काही हाक मार, पण प्लीज दादा म्हणू नकोस. आपली केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्रीचं काय होईल, म्हणजे ऑनलाईन ऑन स्क्रीन केमिस्ट्रीचं. पण खरं सांगू, संस्कृती नक्कीच मला दादा म्हणत नाही आता, थँक गॉड. पण जरी दादा म्हणत असती तरी आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तेवढीच चांगली दिसली असती ती एका माणसामुळे, ते म्हणजे आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर. सर प्लीज स्टँड अप. थँक यू सर. दिस इज आय ओव दिस टू यू कम्प्लिटली. थँक्स अ लॉट. मी एवढंच म्हणेन की दिस इज द फर्स्ट अवॉर्ड ऑफ माय लाईफ. थँक्यू सो मच झी मराठी, कॅम्प्स क्लब, राकेश सर, संगीताताई अँड ऑफकोर्स गिरीश सर. थँक्यू सो मच. तुमच्याशिवाय हे अवॉर्ड नक्कीच मिळालं नसतं. अँड ऑफकोर्स वीर समवट. या पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री नामांकन: अनन्या, गुंतता हृदय हे, कृष्णात्या कुंकू, जानकी कुंकू, गुलाब पिंजरा, माया आभासहा, रुक्मिणी आजी एकाच या जन्मी जणू, अंजली एकाच या जन्मी जणू. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. आणि विजेते आहेत जानकी कुंकू. पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष नामांकन: गोरख पिंजरा, विश्वमोहन आभासहा, श्रीकांत एकाच या जन्मी जणू, मयंक
गुंतता हृदय हे, बाप्पाजी, भाग्यलक्ष्मी, नरसिंह, कुंकू, वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. आणि विजेते आहेत मयंक, गुंतता हृदय, पक्षी झाडातले जाहले हे मुके, आता चालू होई इथे जीव घेणा असा खेळ. यानंतर एक विशेष पुरस्कार दिला जाणार आहे सर्वोत्कृष्ट बाल कलाकारासाठी. आणि यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळतोय पाहूया. देवी, गुंतता हृदय हे. रात्र अंधारती गुढरालामध्ये दाटते हे झुके. क्या बात आहे श्रोत्री. वा वा वा. पक्षी झाडातले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा